साने गुरुजींच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं मी वाचलं, ते 10-12 वर्षाचं वय होतं त्यांचं. 10-12 वर्षाचं वय असताना ते पुण्याला शिकायला होते आणि त्यांची आई अचानक वारली. त्यांची आई वारल्यानंतर ते पुण्याहून पालघरला आले. आल्यानंतर त्यांना माहिती नाही की आपली आई वारली, पण त्यांना रात्री 3 वाजता स्वप्न पडलं होतं की आपली आईची तब्येत जास्त बिघडली, आपली आई आजारी आहे, म्हणून ते आले होते. तर ते आल्यानंतर घरी जेव्हा आले, पण त्यांना यायला 2 दिवस उशीर झाल्यामुळे त्यांच्या आईचा अंत्यविधी वगैरे सगळे झालेला होता. ते जसे घरात पाय ठेवले, पाय ठेवला म्हटले, आई पाणी गरम कर ग, मला हातपाय धुवायचे. पण त्यांनी जेव्हा घरामध्ये बघितलं, सगळं भयान शांतता पसरली आहे. आईचा फोटो ठेवलाय, आईच्या फोटो जवळ दिवा लावलेला होता. त्यांची आत्या बसलेली, मावशी बसलेली, वडील डोकं घालून बसलेले पायामध्ये, बहीण बाजूला बसलेली आणि 2.5 वर्षाचा लहान भाऊ झोळीमध्ये होता. ज्या वेळेला ते घरी आली, त्यांनी विचारलं त्यांच्या बहिणीला की आपली आई कुठे गेली. त्यावेळेला ती बहीण म्हटली, आपली आई आपल्याला सोडून गेली. का? आई मामाकडे गेली का गोठ्यात गेली? ही म्हटली, आपली आई सोडून आपल्याला देवाच्या घरी गेली. त्या साने गुरुजी म्हणतात, मी त्यावेळेला इतका हंबरडा फोडला की मी एखाद्या जनावरापेक्षा जास्त, माझं वय 12 होतं, मला कळत नव्हतं की माझी आई आता गेली, आम्ही काय करावं. आणि मला एवढं कळत होतं की माझ्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता, पण माझे वडील कर्जबाजारी होते. माझ्या वडिलांजवळ आईच्या ऑपरेशनला पैसे नव्हते. तर माझ्या वडिलांना ऑपरेशनला पैसे नाहीयेत आणि आमचं शिक्षण चालू आहे, म्हणून आमच्या आईने पूर्ण आजार लपवला. आणि तो आजार इतक्या लास्ट स्टेजला आला की आमच्या आईची डिलिव्हरी झाल्यानंतर माझा लहान भाऊ 2.5 महिन्याचा असताना आज माझी आई देवआज्ञा झाली. खूप वाईट प्रसंग होता. त्यानंतर जेव्हा सगळ्यात शेवटचा प्रसंग त्यांनी इतका मार्मिक सांगितलेला आहे, पण जेव्हा आम्ही माझ्या आईचं 10व्याला पिंडदान करायला गेलो, सगळेजण आम्ही जेव्हा पिंडदानाला गेलो तेव्हा पिंडदान करत होतो. सगळी पिंडदानची व्यवस्था झाली, सगळं झाली, पण त्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. सगळ्यांनी विचार केला, सगळे विनवण्या करू लागल्या. सगळ्यात पहिले साने गुरुजी वडिलांनी म्हटलं, अहो मी मुलांना आमचं देणार नाही, तुम्ही शिवा. मी तुमच्या मुलांसाठी मी दुसरं लग्न करणार नाही, मी दुसरी पत्नी आणणार नाही, तुम्ही शिवा, आता तरी पिंडाला शिवा. तरी कावळा पिंडाला शिवत नव्हता. साने गुरुजींची मोठी बहीण 15 वर्षाची होती. ती म्हटली, आई तू पिंडाला शिव ना ग, मी सगळं घर सांभाळेल, मी घरातला स्वयंपाक करेल, मी लहान पुरुषोत्तमला पण सांभाळेल, तू एकदा त्या पिंडाला शिव ना. तरी कावळे पिंडाला शिवत नव्हते. मग साने गुरुजी म्हटले, आई तुला वाटतं मी शिकावं, मोठा व्हावा ना, मी शिकेल आई, मी पुण्याला माधवगिरी भिक्षुकी मागून मी शिकेल, मी भाऊंना पैसे मागणार नाही, भाऊंकडे मी काहीच त्रास देणार नाही, मी माझं शिक्षण करून मोठा होईल, इंग्लिश पडेल, तू आई शिव. तरी पण कावळा शिवत नव्हता. प्रसंग बघा, त्याने विचार केला. मग त्याच्या लक्षात आलं, मला कळतंय आई गेली, बहिणीला गेलं आई गेली, भाऊला गेलं तर पत्नी गेली, मावशीला गेली, बहीण गेली, आत्याला कळते भाऊजाई गेली, पण माझा तो लहान भाऊ झोळीमध्ये 2.5 वर्षाचा पुरुषोत्तम आहे, त्याला कुठं कळालं की माझी आई गेली. त्याला फक्त एवढंच माहिती होतं, रडलं की आईचं दूध मला भेटेल. तो 2.5 वर्षाचा पुरुषोत्तम माझ्या झोळीमध्ये राहिलाय. साने गुरुजी म्हटलं, मी तसं घरी पळत गेलो. घरी पळत गेल्यानंतर मी एक कपडा टाकून पुरुषोत्तमला त्या तावड्याच्या ठिकाणी घेऊन आलो, लहान बाळाला. आई मग मी माझ्या मावशीजवळ गेलो आणि मावशीला मी म्हटलो, मावशी लोक असं म्हणतात माय मरो पण मावशी जगो, आणि आईची जागा ही मावशी घेत असते. हे बघ, आम्ही सगळं आमचं थोडं समजदार आहे, आम्ही आमचं जीवन जगू, पण ह्या पुरुषोत्तमचं जीवन कसं जगेल? त्याला कधी भूक लागते, कधी काय लागते, त्याला कधी काय खायला पाहिजे आम्हाला कळत नाही ग. आम्हाला त्याला काहीच कपडे घालता येणार नाही, आंघोळ करता येणार नाही. तू आमच्या पुरुषोत्तमला सांभाळशील का? तर आम्हाला आता लक्षात येते की माझ्या आईचा जीव पुरुषोत्तमात अडकला. तर माझी मावशी तुला विनंती, माझ्या आईची शपथ आहे तुला की तू आमच्या पुरुषोत्तमचा सांभाळ कर. फक्त आम्ही तुझी उपकार आयुष्यभर फिरणार नाही. माझी बहीण शेजाऱ्या पात्रांकडे वेणी घालून घे, भिक्षा मागून खूप आहे, पण माझ्या लहान भावाला तू सांभाळ, तू मावशी आहे ना. तर लोक सांगतात माईनंतर फक्त मावशी सांभाळू शकते. त्यावेळेला ती मावशी त्या बाळाला पदरात घेते, त्या पिंडे जवळ येते, ती म्हणते, यशोदे तू
काळजी करू नको ग, तुझा पुरुषोत्तम आजपासून माझा आहे, तुझा नाहीये, तू काळजी करू नको, मी तुझ्या पुरुषोत्तमला सांभाळेल, तू आता पिंड्याला शिव, आता तरी शिव. तरी लोक कावळ्यात नव्हता. ती बसली, पिंडेजवळ बसली, त्या बावळ्याच्या चांगल्या पापल्या घेतल्या, रडली आणि तुला बहिणीला म्हटली, यशोदी मी तुला शपथ घेऊन सांगते, मी जसं माझ्या मुलांना वाढवलं तसं मी तुझ्या मुलात माझ्या मुलात अंतर करणार नाही आणि पुरुषोत्तमचा पूर्ण शिक्षण असतो सांभाळ मी करेन. एवढी ती मावशी बोलल्या बोलल्या लिंबाच्या झाडावरून टक टक उड्या मारत 2 कावळे आले आणि त्या कावळ्यांनी त्या भाताला लगेच शिवले, भाताला शिवले. सगळ्यांच्या डोळ्यातून आसू आला. मला सांगायचा उद्देश एकच आहे, फक्त आई अशी वस्तू आहे ना, जिवंत असताना जगते फक्त मुलांसाठी आणि मेल्यावर मी जीव अडकला असतो फक्त मुलांमध्ये. आणि तशा आईला आपण उत्तरासमोर टाकतो, आपण तशा आईचा तिरस्कार करतो. अरे लहानपणी जेव्हा आपण 9 महिने आईच्या पोटात असतो ना, त्यावेळेला एक ठोका आईच्या हृदयापासून मुलाच्या हृदयात असतो, तेव्हा त्याचं हृदय चालू होत असतं. ती जेवण मरण काढायची यातना बघत असते. तिला जर उद्या डॉक्टर म्हटलात ना की मुलगा वाचवायची का आई वाचवायची, तर आई पहिले म्हणते मुलगा वाचला पाहिजे, कारण आईचा जीव असतो की आपला मुलगा वाचला पाहिजे. अरे काही काही मुलं तर म्हणतात आई वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्या मुलांना तुम्ही सांगणार आहे काय केलं ना, त्या मुलांना एखाद्या अनाथ आश्रमात यायचं, लहान मुलं दाखवायचे की हा मुलगा रेल्वे स्टेशनवर फेकून दिला होता, हा मुलगा कचरा कुंडीत सापडला होता, हा मुलगा बस स्टँडवर मिळाला, हा मुलगा बाजारात मिळाला, हा मुलगा दवाखान्याच्या बाहेर फेकलेला होता. हे आजच्या मुलांना दाखवा. आणि काय केलं ना, एवढं भाग्य माना की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कुठे बाहेर कचऱ्यात फेकलं नाही. त्यामुळे त्या आईचा आदर करा. आदर काय करायचा ना, अरे 9 महिने त्या आईने तुम्हाला पोटात ठेवलं होतं ना, त्यामुळे त्या आईला तुम्ही तुमच्या जवळ सांभाळा, त्या आईला अंतर देऊ नका. अरे घरामध्ये सून सासू थोडंफार भांडण लागू चालू असतं, पण प्रत्येकाने जर माया आईचा रिस्पेक्ट केला ना, तर आमच्या वृद्धाश्रमामध्ये अशा महिलांना आणायची गरज पडणार नाही. म्हणून मी सांगतो भाऊ, तुम्ही दान धर्म करा, सगळं करावं. मंदिरामध्ये किती पैसे द्यायचं काही म्हणणं नाही माझं. तुम्ही 500 लोक जीव घाला, त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण एक 5 लोक गरीब उपाशी तापाशी असलेले लोक जे खरंच त्यांना अन्नाची गरज आहे, तुमच्या कार्यक्रमात असे 5 लोक फक्त जीव घाला, बघा तुम्हाला 5000 लोकांचं अन्नदानाचं पुण्य मिळेल. कारण मी नेहमी म्हणतो, पत्थर के मूर्ति को लगते हैं 56 भोग, पत्थर के मूर्ति को लगते हैं 56 भोग, अब 2 वक्त की रोटी के लिए भूखे पैसे सोते हैं हजारों लोग, 2 वक्त की रोटी के लिए भूखे पैसे सोते हजारों लोग. आम्ही म्हणतो ना, अन्नदान काय हो, अन्नदान खरं हे अन्नदान आहे. तुम्ही सगळे जीवन आलेल्या 4-4 लोकांना जेवण करण्यात अन्नदान करतो नाही. फक्त तुमच्या घरी काही कार्यक्रम असू द्या, तुम्ही 4 माणसं गरिबांना जीव घाला, तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलंच अन्नदान करायची पूजा करायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला तो ज्यांच्या घरामध्ये आई वडील म्हातारी आजी, त्यांनी सकाळी उठल्यानंतर बाहेर जाताना फक्त आई वडिलांचा चरण स्पर्श करा. तुम्ही कुठल्याही देवाला जाऊ नका. तुमच्या कुठल्याही कामात तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, अपयश कधीच येणार नाही. अरे तुम्ही म्हणतो ना, देवाचे पहिले सुद्धा नाव आईचं येतं. मातृ पितृ देव भव, म्हणजे देव सुद्धा पहिले आईला मानतो. म्हणून आईचं हे किती नातं पवित्र आहे. म्हणून मी सोनी साहेब जे आम्ही जोडले गेलो ना आमच्या स्नेह वृद्धाश्रमाशी, याचं कारण आहे आमची एक माता आम्हाला नावाने ओळखते. ते मला आईसारखं प्रेम करतात. तर मला माहिती आहे, हे बघ आज मी बोलतो ना, आपण म्हणतो ना, हवाएं मौसम का रूप बदल देती है, हवाएं मौसम का रूप बदल देती है, और दुआएं मुसीबत का रूप बदल देती है, दुआएं मुसीबत का रूप देती है. हे खूप बोलण्यासारखे आहे, पण आमच्या सोनी साहेबमध्ये तुम्ही 10-15 मिनिटाच्या वेळ घेऊ नका बरं का, मला जायचंय. अरे पण आमच्या गोविंद भाऊच्या वाढदिवसासाठी एवढी फॅमिली कधी भेटेल? त्यांना काय माहिती पाहिजे कोण मदर खान, कोण मदर ने जन्मदिन मनाया, केक लाया, हार लाया, काट के चला गया. काय असतंय बा, माणसाला माणूस ओळखणं फार अवघड आहे समाजामध्ये. आम्ही वावरताना ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. कारण काय असतं, प्रत्येक जणाला मी परत सांगत असतो, आमच्या गोविंद भाऊबद्दल एक शेर मला बोलायचा राहून गेला. म्हणजे गोविंद भाऊसाठी खास, हम सूरज के साथ भी रह के भूले ने अदब अपना, हम सूरज के साथ रह के भी भूले ने अदब अपना, लोग जुगनू का साथ पाकर मगरूर हो गए, लोग जुगनू को साथ पाकर मगरूर हो गए. कारण काय आम्ही बऱ्याचदा बघितलं ना, माणसं थोडेफार पैसे काही आले की एक समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करतात. पण आम्ही बघितलं, परभणीला पंडित मिश्र आले होते, बागेश्वर
घाम आले होते. त्यावेळेला आम्ही खासदार साहेबांच्या सगळ्याला खांद्याला खांदा लावून आमचे गोविंद उभे होते. आणि मला एक आवर्जून सांगायला लागेल, माणसाची जर आपण म्हणतो ना, एक वेळची पंगत चुकली तर जेवण संपेल, एक वेळची पंगत चुकली तर जेवण चुकेल, पण त्याची जर संगत चुकली तर त्याचं आयुष्य संपेल. आणि मी बघितलं आज आमचे गोविंद भाऊ खासदार साहेबांबरोबर आम्ही जे राहतो सगळेजण आमची टीम, की असा निस्वार्थ खासदार जो राजकारणात नाही, पण जो माणूस आजपर्यंत कधी बळी सिगरेट तंबाखू कुठल्याही नाही, तुळशीची माळ घालून जो माणूस जातो, अशा माणसाच्या संगतीत राहिल्यामुळे आमच्यावर पण चांगला परिणाम झाला. म्हणून मी आज बंडू जाधव साहेब नाही त्या नाही, त्याच्याबद्दल मी त्यांच्याकडून मी तुमच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपला जास्त वेळ न घेता मी माझ्या मातांना भगिनींना आणि आजमेरा फॅमिलीला रडवलं, त्याबद्दल मी माझं छोटस पुष्प अर्पण केलं. काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द अर्पण करतो. जय हिंद.